नमस्कार मित्रांनो, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं बी अकॅडमीमध्ये स्वागत करतोय। आज आपण डेली ॲनालिसिसमध्ये द हिंदू न्यूजपेपर पाहणार आहोत। आपण डेली जे आहेत वेगवेगळ्या न्यूजपेपरचं ॲनालिसिस करत असतो। आज 28 जून तारीख आहे आणि 28 जून 2024 रोजी आपण ज्या न्यूज आहेत महत्त्वाच्या आहेत त्याचं ॲनालिसिस करणार आहे। आज महत्त्वाचं म्हणजे मी आज स्पेशली हिंदू न्यूजपेपरमधल्या काही न्यूज आणलेल्या आहेत आणि या न्यूजचं आपल्याला आज ॲनालिसिस करायचं आहे। लक्षात घ्या, आपली जी सिरीज आहे ती येणाऱ्या 2025च्या MPSC परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। राज्यसेवाची येणार आहे, गॅझेटेड राज्यसेवाची एक्झामिनेशन आहे त्याच्यासाठी महत्त्वाची आहे। त्यासोबतच UPSC साठी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ही डेली करंट अफेअरची किंवा डेली करंट ॲनालिसिसची आपली जी सिरीज आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। लक्षात घ्या, आपण आज द हिंदूच्या काही न्यूज बघणार आहोत। आज 28 जूनचा द हिंदू आहे आणि या हिंदूमध्ये फर्स्ट आपण बघूयात की उत्तराखंड गव्हर्नमेंट टू स्टडी रिस्क पोज्ड बाय 13 ग्लॅशियल लेक्स ड्युरिंग मान्सून। आता नेमके ही जी आहे ती हिंदूला न्यूज आलेली आहे आजच्या, तुम्ही वाचला असेल किंवा नसेल तरी तुम्ही ही ते न्यूज बघू शकता। आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की उत्तराखंड गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, टू स्टडी रिस्क म्हणजे जी ग्लॅशियलची रिस्क आहे त्याला स्टडी करण्यासाठी काय केलेलं आहे, एक कमिटी बनवलेली आहे। कशाच्या अंडर? उत्तराखंड स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीच्या अंडर एक कमिटी बनवलेली आहे आणि ही कमिटी काय करणार आहे, या ग्लॅशियर्स म्हणजे हिमनद्या, या हिमनद्यांचं परीक्षण करणार आहे। परीक्षण म्हणजे कसं करणार आहे? लक्षात घ्या, टोटल 13 ग्लॅशियर्स म्हणजे उत्तराखंडमध्ये आहे ते धोकादायक आहेत। आपण इथे बघू शकतो की 13 ग्लॅशियर्स आहेत, ते ग्लॅशियल लेक आहेत ते धोकादायक आहेत आणि त्याच्यामधील 5 जे आहेत ते एकदम हाय रिस्क झोनमध्ये आहेत। म्हणजे आता आपण जर बघितलं तर ही जी ट्रॅजेडी जी झाली होती कधीची 2021 साली, ग्लॅशियल लेक ब्रीच ॲट ऋषिगंगा व्हॅली इन चांबोली क्लेम्ड 72 लाईव्स इन फेब्रुवारी 2021। म्हणजे जी चांबोलीमध्ये जी हे झाली होती, चामोलीमध्ये ग्लॅशियल लेकचा जो बस्ट झाला होता तिथे 72 पीपल जे आहेत ते ग्लॅशियल्समध्ये दबून तिथे त्यांची डेथ झाली होती। आणि सर्वात मोठा आत्तापर्यंतचा ग्लॅशियलचा जो केदारनाथचा इन्सिडेंट आहे 2013 रोजी झालेला, याच्यामध्ये जवळपास 6000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला होता। म्हणजे हे ग्लॅशियर्स जे आहेत उत्तराखंडमधले थोडक्यात आपण असं म्हणूयात की हे कमकुवत होत चाललेले आहेत। मग ह्याचं कारण काय, कशामुळे कमकुवत होत चाललेले आहेत? तर लक्षात घ्या, इथे महत्त्वाचा कन्सर्न येतो की ग्लोबल वॉर्मिंगचा। म्हणजे हे जे आहेत उत्तराखंड स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, ही ग्लॅशियर्स कसे फॉर्म झाले इथपासून ते ग्लॅशियर म्हणजे आपण त्याला म्हणू की हिमनद्या ह्या वितळण्यामागचं कारण इथपर्यंत संपूर्ण स्टडी करणार आहेत आणि हे जे 5 हाय रिस्क झोन आहेत यांची सुद्धा एकदम डिटेलमध्ये स्टडी करणार आहेत। ओके, हे आपण याच्यामध्ये जे आहे ते आपण न्यूजमध्ये तिथे बघू शकतो। याच्यामध्ये आणखीन त्यांनी 2 एक्सपर्ट टीम बनवलेल्या आहेत। त्या एक्सपर्ट टीममध्ये जे कोण आहेत, द स्टेट गव्हर्नमेंट फॉर्म्ड 2 एक्सपर्ट टीम टू असेस द रिस्क असोसिएटेड विथ these glacial lakes. The team comprised experts from the Indian Institute of Remote Sensing, the Geological Survey of India, the National Institute of Hydrology, Roorkee, and the Center for Development of Advanced Computing and the Wadia Institute of Himalayan Geology। म्हणजे अशा प्रकारच्या डायव्हर्स इन्स्टिट्यूट आहे ह्या ग्लॅशियलची स्टडी करण्यासाठी यांनी बनवलेले आहेत। आणि ह्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्या ग्लॅशियलच्या ह्या कशामुळे ग्लॅशियल्स जे हिमनद्या वितळत आहेत किंवा हे ग्लॅशियल बस्ट असं म्हणतो आपण, कशामुळे होत आहे याची स्टडी करणार आहेत। ओके, उत्तराखंडमधली ही न्यूज आहे आपण बघितलेली, ग्लॅशियल संदर्भामधली न्यूज आहे। आणि आता याच्या पुढे आपण बघूयात की नेक्स्टमध्ये इंडिया US इन टॉक्स फॉर द स्ट्रायकर इन्फंट्री व्हेकल्स। आता स्ट्रायकर इन्फंट्री व्हेकल्स काय आहेत? इंडिया आणि US मध्ये टॉक चालू आहे या व्हेकल बद्दल। म्हणजे काय करायचं, इंडिया आणि US हे दोघं सोबत येऊन कंबाईनली ह्या व्हेकल्स बनवायला लागलेत। या व्हेकल्स कशा आहेत? अनमॅन्ड व्हेकल्स आहेत। म्हणजे आता बघा इथे काय आहे, डील्स फॉर MQ-9B अनमॅन्ड एरियल व्हेकल अँड GE-414 जेट इंजिन आर मेकिंग प्रोग्रेस अलॉंग विथ डिफेन्स इंडस्ट्रियल कोलॅबोरेशन अंडर द इनिशिएटिव्ह ऑफ क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी। हा इंडिया आणि USचा जॉईंट इनिशिएटिव्ह आहे। क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीच्या अंडर जे आहेत ह्या MQ-9B अनमॅन्ड एरियल व्हेकल आणि हे जे आहे GE-414 जेट इंजिन, या दोघांचं काम इंडिया आणि USच्या सहकार्याने होत आहे। मग लक्षात घ्या, आता अनमॅन्ड एरियल व्हेकलचा उपयोग काय आहे, कशासाठी उपयोगात येतात? अनमॅन्ड एरियल व्हेकल म्हणजे जिथे जिथे
रिस्क आहे. कधी समजा आपण बघूयात की पाकिस्तानमध्ये जर आपल्याला जाऊन काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची असतील किंवा आपण जे मागे जसा इश्यू झाला पाकिस्तानमध्ये, सर्जिकल स्ट्राईक केली होती आणि जे आपले एअरचे आपण पायलट आहेत अभिनंदन, ते पाकिस्तानमध्ये त्यांचं प्लेन क्रॅश झालं होतं आणि पडले होते. ओके, मग तिथे काय झालं होतं, तर तिथे आपण विमानामध्ये जे आहे ते अनमॅन्ड नव्हतं, मॅन्ड एरियल व्हेकल होतं आपलं आणि त्याच्यामध्ये ते तिथं त्यांची हानी झाल्यामुळे परत त्यांना म्हणजे परत इंडियाचं स्वाधीन करण्यात आलं. पण अशा गोष्टी न होण्यासाठी तिथे जर हल्ला करून परत यायचं किंवा तिथल्या एखाद्या गोष्टीची टेहाळणी करायची, त्याच्यासाठी हे अनमॅन्ड एरियल व्हेकल खूप कामाचे आहेत. आता नवीन तंत्राच्या या युद्धामध्ये जे आहे अनमॅन्ड एरियल व्हेकलचा जो आहे तो यूज मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि याच्यामध्ये US आणि इंडियाची जी पार्टनरशिप आहे ती खूप इथं महत्त्वाची आहे. कुठल्या इनिशिएटिव्हच्या अंडर? द क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीच्या इनिशिएटिव्हच्या अंडर. ओके, the deal on the striker could potentially see local manufacture of variant under the license with some customization for the army. मग इथे काय होऊ शकेल की लोकल जे आहेत म्हणजे लोकल मॅन्युफॅक्चरर आहेत यांच्याकडून सुद्धा काही ते पार्ट बनवून घेतले जातील आणि हे सुद्धा याच्यामध्ये यूज केले जातील. अशा पद्धतीची आहे ही न्यूज आहे. थोडक्यात आपण न्यूज बघितलेली आहे. काय मग हेच एक्सप्लेन केलेलं आहे. MQ-9B काय आहे, GE-414 जेट इंजिन काय आहे वगैरे वगैरे याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, आणि ही जी डील आहे ती कुठल्या स्टेजवरती आहे? इंडिया आणि US बऱ्याच दिवसापासून ही वार्तालाप चालू आहे, पण आता जी डील आहे ती ॲडव्हान्स स्टेजमध्ये पोहोचलेली आहे आणि and expected to go for approval by the Cabinet Committee on Security in the next few months. Similarly, the deal for license manufacturer of GE-414 engine by the Hindustan Aeronautics Limited, HAL असं म्हणतो आपण त्याला, to power the light combat aircraft LCA MK फर्स्ट वन इज ऑल्सो अन ॲडव्हान्स्ड स्टेज असं म्हटलेलं आहे की हिंदुस्तान एरोनॉटिकल सोबत जे आहे ती डील चालू आहे. हे मॅन्युफॅक्चरर आहेत आणि यांच्यासोबत इंडियाची डील जी आहे ती होणार आहे. ओके, इंडियाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची बाब आहे कारण US आणि इंडिया दोघं मिळून काय करत आहे? अनमॅन्ड एरियल व्हेकल जी टेक्नॉलॉजी आहे ती इथे डेव्हलप करण्याचा ऑब्वियस टेक्नॉलॉजीची डेव्हलप केलेली आहे, पण इथं दोघं मिळून ह्या गोष्टींमध्ये इथे काय करत आहेत तर याचा उपयोग करणार आहेत. ओके, आता नेक्स्ट आपण बघूया की जयशंकर अर्ज म्यानमार फॉर सेफ्टी टू इंडियन प्रोजेक्ट. आता जयशंकरने काय केलेलं आहे? म्यानमार फॉर सेफ्टी टू म्हणजे म्यानमारमधले जे इंडियन प्रोजेक्ट्स आहेत किंवा इंडियन जे गोष्टी आहेत ज्या म्यानमारमध्ये होत आहेत, म्हणजे म्यानमारमध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत, ज्या इंडियन प्रोजेक्ट्स आहेत त्यांना काय करायचं तर इथं सिक्युरिटीसाठी त्यांनी डिमांड केलेली आहे. म्हणजे म्यानमारमध्ये काय झालेलं अंतर्गत उठाव चालू आहे, आपल्याला माहिती आहे, अंतर्गत रेबिलियन चालू आहे आणि ते कशाबद्दल आहे तर म्यानमारमध्ये आपण बघितलेलं की तिथले सैन्य आणि तिथली जनता याच्यामध्ये काय चालू आहे तर वॉर टाईप सिच्युएशन आहे. म्हणजे जनता आणि सैन्य म्हणजे थोडक्यात जनतेने उठाव केलेला आहे सैन्याविरुद्ध आणि तिथं जे आहे म्यानमारमध्ये अशांततेची सिच्युएशन असते. मग अशा वेळेला काय झालेलं तर म्यानमारचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत ते भारतामध्ये आलेले आहेत. कुठे भारतामध्ये कसे आलेले आहेत तर तेहरानला जाता जाता 19 एशिया कॉर्पोरेशन डायलॉगसाठी ते भारतामध्ये इथे उतरलेले होते आणि दिल्लीमध्ये एस जयशंकर यांच्याशी त्यांची म्हणजे वार्तालाप झाला किंवा बातचीत झाली. याच्यामध्ये काय झालेलं आहे की एस जयशंकर यांनी त्यांना सांगितलेलं आहे की म्यानमारमधील जे इंडियन प्रोजेक्ट्स आहेत त्यांना कुठेही आम्हाला हानी व्हायला नको किंवा त्यांच्यामध्ये कुठेही अडथळा यायला नको. ओके, याची शाश्वती त्यांनी घेतलेली आहे. त्याचबरोबर यांनी हा इश्यू उचललेला आहे की जो म्यानमारमधून निर्वासित येत आहेत भारतामध्ये, कारण आपण मागच्या काही न्यूजमध्ये बघितलेलं की मणिपूरमध्ये जे 5,000+ निर्वासित म्यानमारमधून आलेले आहेत आणि या निर्वासितांचा प्रश्न जो आहे तो भारताकडे खूप मोठा प्रश्न आहे. मग या निर्वासितांचा प्रश्न सोडवण्यासाठी म्यानमारच्या अंतर्गत बाबीमध्ये सुद्धा काही भारत मदत करू शकतो का, हे सुद्धा त्यांना या एस जयशंकर आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी त्यांना विचारलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने जे आहे म्हणजे इथे बघा एस जयशंकर ऑल्सो ऑफर्ड टू हेल्प म्यानमार इन एनी मॅटर ड्युरिंग द कन्व्हर्सेशन अँड अर्ज्ड फॉर रिटर्न टू द पाथ ऑफ द डेमोक्रॅटिक ट्रान्झिशन इन द म्यानमार. म्हणजे त्यांनी असं कामना केलेली आहे की डेमोक्रॅटिक ट्रान्झिशन जे आहे ते चांगल्या आणखीन वळणावर येईल म्यानमारमध्ये आणि ही अशांतता आहे ती लवकरच काय होईल तर दूर होईल. ओके, अशा पद्धतीचा वार्तालाप जो आहे तो एस जयशंकर आणि म्यानमारच्या ज्या परराष्ट्र मंत्री आहेत त्यांच्यामध्ये जो आहे तो झालेला आहे. ही आपण एक न्यूज बघितलेली आहे, द हिंदूमध्ये आलेली आहे. याच्यानंतर प्ली इन सुप्रीम कोर्ट सिक्स टू स्टे इम्प्लिमेंटेशन ऑफ 3 न्यू क्रिमिनल लॉ. आता हे काय झालेलं आहे, सुप्रीम कोर्टमध्ये प्ले आलेली आहे कशाबद्दल तर ज्या 3 लॉ
जे इम्प्लिमेंट केलेले आहेत कुठले कुठले, CRPC एक आहे सर्वात महत्त्वाचा, IPC आहे आणि भारतीय आपण कुठला आहे याच्यामध्ये दिलेला आहे, एक CRPC एक आहे आणि त्याच्यासोबत IPC एक आहे आणि त्याच्यासोबतच आहे भारतीय शिक्षा अधिनियम. हे 3 जे लॉ आहेत यांना काय केलेलं आहे, म्हणजे यांना संसदेमध्ये तातडीने काय केलेलं, संमत केलेलं आहे आणि याच्यावरती ऑब्जेक्शनसाठी ही जी प्ले आहे ना ही सुप्रीम कोर्टमध्ये टाकलेली आहे. मग याचं म्हणणं काय आहे, दिस प्ले हायलाइट्स that the 3 laws were passed without detailed debate or effective discussion. म्हणजे याचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये डिटेल डिस्कशन किंवा डिबेट न होता हे लॉ काय केलेले आहेत, पास झालेले आहेत. कारण हे काय कायद्यामध्ये बदल, म्हणजे जे ब्रिटिशांपासून चालत आलेले कायदे आहेत याच्यामध्ये बदल करण्यासाठी हे जे आहेत हे 3ही क्रिमिनल लॉज काय केलेले आहेत त्यांच्यामध्ये नवीन मॉडिफिकेशन करून हे नवीन प्रकारे नवीन लॉ जे आहेत ते तयार केलेले आहेत. ओके, आपण इथं बघू शकतो की याच्यामध्ये जे आहे ते सर्वात महत्त्वाचं आपण असं म्हणू शकतो की भारतीय न्याय संहिता जी आहे यांनी IPCने याला म्हणजे भारतीय न्याय संहिता जे IPC आहे त्याला रिप्लेस केलेलं आहे. त्याच्यानंतर CRPC जे आहे त्याच्यामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या CRPCने जे आहे त्याला रिप्लेस केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण आणखीन बघूयात की जे भारतीय शिक्षा अधिनियमन आहे, ओके, त्याला द इव्हिडन्स ॲक्ट जो आहे तो इव्हिडन्स ॲक्टला भारतीय जे शिक्षा अधिनियमन आहे त्यांनी रिप्लेस केलेलं आहे. म्हणजे द इव्हिडन्स ॲक्ट, IPC आणि CRPC हे जे जुने कायदे होते त्यांच्या ऐवजी हे जे आहे ते नवीन कायदे इथे आणले गेलेले आहेत आणि याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात बदल सुद्धा करण्यात आलेला आहे. मग इथे काय म्हणणं आहे की जेव्हा जवळपास 140 MP जे आहेत मागच्या ह्याच्यामध्ये सस्पेंड असताना अपोजिशनचे त्या ड्युरेशनमध्ये हे जे लॉज आहेत ते इथे पार्लमेंटमध्ये संमत करण्यात आलेले आहेत. म्हणजे विदाऊट आपण म्हणूयात की विदाऊट डिटेल डिबेट और डिस्कशन, इफेक्टिव्ह डिस्कशन हे लगेच संमत करण्यात आलेत आणि याची जे इम्प्लिमेंटेशन सुद्धा जे आहे ते करण्यात येत आहे. त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे की सुप्रीम कोर्टमध्ये याची जी अर्जी आहे आपण असं म्हणूयात ती गेलेली आहे. आता सुप्रीम कोर्ट याचा काय निर्णय देतं हे आपल्याला इथे महत्त्वाचं बघणं ठरेल. ओके, याच्यानंतर पुढचा बघूयात की 10 फिशरमॅन अरेस्टेड इन श्रीलंका टू बी बुक्ड फॉर अ नेव्ही सेलर डेथ. श्रीलंकामध्ये काय झालेलं आहे, इथे बघा फिशरी डिपार्टमेंट ऑफिशियल ॲडवायझिंग फिशरमॅन नॉट टू क्रॉस द इंटरनॅशनल मेरीटाईम बाउंड्री लाईन. म्हणजे श्रीलंकाने काय केलेलं आहे की इंटरनॅशनल मेरीटाईम बाउंड्री क्रॉस केल्यामुळे काय झालेलं आहे, नेहमी श्रीलंकाचा आणि इंडियाचा जो आहे आपण इश्यू बघितलेला आहे. ओके, म्हणजे श्रीलंका आणि इंडिया जे आहेत नेहमी ह्या इंटरनॅशनल बॉर्डरमध्ये जात असतात. म्हणजे भारतीय मच्छीमार मच्छीमारी करत श्रीलंकेच्या इंटरनॅशनल बॉर्डरमध्ये गेल्याच्या नंतर श्रीलंकन जी नेव्ही आहे त्यांना अरेस्ट करते. ओके, आणि इथे काय झालेलं आहे महत्त्वाचं एक न्यूज झालेली आहे, द 10 इंडियन फिशरमॅन अरेस्टेड फॉर इलिगल इन्व्हॉल्वमेंट इन इलिगल फिशिंग इन द श्रीलंकन वॉटर्स ऑन मंडे विल बी चार्ज्ड विथ अ डेथ of the Sri Lankan Navy sailor who was killed in the operation to seize their trawlers, the authorities here said. ओके, श्रीलंकन नेव्हीचा एक पर्सनल म्हणूयात की त्याची ते डेथ झालेली आहे यांना पकडण्याच्या ह्याच्यामध्ये, ओके, ह्याच्या ऑपरेशनमध्ये. त्याच्यामुळे असं म्हणण्यात आलेलं आहे की इंडियन फिशरमॅननी काय इंटरनॅशनल बाउंड्रीमध्ये जायचं नाही. मग हा इंडियाचा आणि श्रीलंकाचा खूप अनेक दिवसांपासून किंवा अनेक वर्षांपासून जो आहे तो इश्यू आहे. आता हा इश्यू चालू होतो कच्छथीव बेट पासून. अच्छा, कच्छथीव बेट कुठे, इंडियाच्या आणि श्रीलंकेच्या जवळ मध्यावरती ते वसलेलं आहे. मग याचं महत्त्वाचं स्ट्रॅटेजिक लोकेशन खूप महत्त्वाचं आहे. कारण असं म्हणतात की ज्या भारतीय पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी आणि श्रीलंकेच्या पंतप्रधान होत्या त्यांच्या दोघांमध्ये खूप चांगलं मैत्री होती आणि ह्या मैत्रीचं म्हणजे त्यांनी काय केलं की ही जी बेट आहे कच्छथीव आइसलँड जे आहे ते श्रीलंकेला गिफ्ट म्हणून दिलेलं होतं. एस भंडारनाईके ज्या श्रीलंकेच्या प्राईम मिनिस्टर होत्या आणि भारताच्या प्राईम मिनिस्टर ज्या इंदिरा गांधी होत्या त्यांच्यामध्ये खूप चांगलं रिलेशन होतं किंवा मैत्री होती आणि मैत्रीमध्ये त्यांनी हे ते कच्छथीव बेट जे आहे ते श्रीलंकेला गिफ्ट म्हणून दिलं होतं. मग त्या बेटावरती सुद्धा आता खूप डिबेट असते. मग काही दिवस भारतीय सेलर्सला ते बेट मग तिथे जाण्यासाठी किंवा तिथलं मंदिरातलं दर्शन घेण्यासाठी ओपन होतं, पण तिथं मच्छीमारी करण्याची त्यांना परवानगी नव्हती. तिथे ते येऊ शकत होते, तिथं जाऊ शकत होते, राहू शकत होते. परंतु आता श्रीलंकन ज्या नेव्ही आहे त्यांनी त्याच्या जवळपास सुद्धा त्यांना भटकण्यास जी आहे ती मनाई केलेली आहे. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की हे श्रीलंकन च्या बाउंड्री म्हणजे वॉटर बाउंड्रीमध्ये हे जे आहे ते गोष्टी येते.
मग इथे काय होतंय की त्या जागी किंवा त्या परिसरामध्ये जर हे इंडियन सेलर गेले तर मग काय होतं, ते श्रीलंकन नेव्ही जे आहे त्यांना अटक करते आणि श्रीलंकेमध्ये नेते. ओके, मग इथे काय झालेली आहे, अशाच एका श्रीलंकन सेलरची डेथ झालेली आहे यांच्या पकडण्याच्या ह्या द्वंद्व ह्याच्यामध्ये म्हणूयात आपण की पकडण्याच्या यांच्या प्रोसेसमध्ये याची डेथ झालेली आहे आणि 10 फिशरमॅन अरेस्टेड, इंडियन फिशरमॅन हे अरेस्टेड झालेले आहेत. ओके, अशा पद्धतीने आपण काही ह्या न्यूज आहेत आपण इथे बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. द हिंदूमध्ये आलेल्या काही न्यूज आहेत, मला वाटलं परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि फर्स्ट टाइम आपण एक थोडक्यात प्रयत्न केलेला आहे की अशा पद्धतीने न्यूज आपण काय करूयात की काही दिवस जे आहे ते हिंदूच्या अशा पद्धतीने किंवा एक्सप्रेसच्या अशा डायरेक्टली न्यूज करून तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करूयात. ओके, आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि याच्यामध्ये आणखीन आपण उद्या 29 जूनचे जे करंट अफेअर आहेत ते घेऊन येणार आहोत. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.